नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आज आपण स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करणार आहे। तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी पढ्याकडे लक्ष द्या। अत्यंत बेसिक पासून तुम्हाला समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला टीच करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। सर्वप्रथम हे चॅप्टर समजून घेण्याच्या अगोदर रूल्स ऑफ साइन म्हणजे चिन्हाचे नियम काय असतात हे विद्यार्थ्याला माहित पाहिजे। सर्व विद्यार्थ्यांनी इथं लक्ष द्या। प्लस आणि प्लस इज इक्वल टू काय होतं तर प्लस होतं। क्लियर। मायनस आणि मायनस इज इक्वल टू काय होतं तर प्लस होतं। प्लस आणि मायनस इज इक्वल टू काय होतं तर मायनस होतं। आणि मायनस आणि प्लस इज इक्वल टू काय होतं तर मायनस होतं। सर्वांनी मन लावून लक्ष द्या। आणि सर्वात जास्त कन्फ्युजन मुलांचं याच रूल्स मध्ये होतं। आता इथं आहे काय, ही लाईन काय सांगते तर ही लाईन सांगते काय करायचं। आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये ही लाईन काय सांगते तर काय करायचं। जर ही आहे तुमचा फर्स्ट नंबर आणि हा आहे तुमचा सेकंड नंबर तर ही लाईन सांगते काय करायचं। क्लियर। सर्वात महत्त्वाचं ज्या वेळेस तुम्ही ऍडिशन करता किंवा तुम्ही सबट्रॅक्शन करता, विद्यार्थ्यांनो मन लावून लक्ष द्या, त्यावेळेस जे तुमचं आन्सर येणार आहे त्या आन्सरला तुम्ही बिगर नंबरचं साइन द्यायचं। कोणतं साइन द्यायचं आहे तुम्हाला? बिगर नंबरचं काय करायचं आहे तुम्हाला साइन द्यायचं आहे। बिगर नंबरचं साइन द्यायचं। एक तर प्लस आलं तर प्लस, मायनस आलं तर मायनस। फॉर एक्झाम्पल हे काय असतं मी इथं समजवतो, मन लावून लक्ष द्या। -17 आणि -17 याचं उत्तर आहे 34। मायनस मायनस काय होतं प्लस। काय करायचं इकडे बघा, मायनस मायनस काय करायचं तर प्लस करायचं। बिगर नंबरचं साइन देत असतात ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना, पण इथं बिगर नंबर कोण आहे? हे दोन्ही सेम नंबर आहे, अशा वेळेस तोच बिगर नंबर असतो। अत्यंत महत्त्वाचं। सेकंड नंबर लक्षात घ्या, -17 + 4। चला बघून घ्या काय करायचं आहे हे पहिले बघा। मायनस प्लस इथं बघा, मायनस प्लस काय करायचं तर मायनस करायचं। काय करायचं तर मायनस करायचं। मायनस करा, किती होणार आहे 13। या दोन पैकी बिगर नंबर कोण आहे? या दोन पैकी बिगर नंबर कोण आहे? 17। तर 17 चं आन्सर जे साइन आहे ते साइन आपण आन्सरला दिलं पाहिजे। अत्यंत महत्त्वाचं। आता त्याही पेक्षा अत्यंत महत्त्वाचं, आता इथे या बॉक्स मध्ये लक्ष द्या। -3 -3 आता इज इक्वल टू आन्सर किती? रूल्स लक्षात ठेवा। क्लोज साइन पहिले सॉल्व करायचं। काय म्हटलं मी? क्लोज वाला साइन काय करायचं पहिले फर्स्ट मध्ये सॉल्व करायचं। आता क्लोज साइन कोण आहे? हे आहे। चला सॉल्व करा। मायनस मायनस प्लस, हे 3 उचलून खाली घ्या, हे पण उचलून खाली घ्या। खाली घेताना एकाला घ्यायचं नाही, सोबत त्याच्या साइनला पण घ्यायचं, म्हणजे हे पण सोबत घ्यायचं। आता -3 + 3 काय होणार? आन्सर 0। अत्यंत महत्त्वाचं माझं, क्लोज साइन पहिले सॉल्व करा। चला आता पुढे बघा, इथं बघा -3 + -5 आता इज इक्वल टू किती येणार? रूल्स आहे की क्लोज साइन पहिले सॉल्व करायचं, बार बार लक्षात ठेवा। मायनस प्लस मायनस हे क्लोज साइन अगोदर सॉल्व करायचं। हे उरले 5, हे -3। आता मायनस मायनस काय करायचं तर प्लस करायचं। चला मी या दोघांची प्लस करणार 8। या दोघांपैकी बिगर नंबर कोण आहे? या दोघांपैकी बिगर नंबर आहे 5। 5 चं साइन कोणतं आहे? मायनस। ते मला या आन्सरला द्यावं लागेल। ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना आन्सरला बिगर नंबरचं साइन देतात। बिगर नंबर हा अगोदर पण असू शकतो किंवा नंतर पण असू शकतो किंवा सेम पण असू शकतो।
इथं बिगर नंबर हा सेकंड आहे, इथं बिगर नंबर काय फर्स्ट. समजलं? तरी रूल्स मध्ये फरक पडत नाही. क्लिअर? हा झाला बेसिक मुद्दा. आता आपण जाऊया पेज नंबर या चॅप्टर वर. हे आहे स्टँडर्ड 7 चं फर्स्ट पेज. चला किती होणार याचा आन्सर होणार 12. विद्यार्थ्यांनो मन लावून लक्ष द्या, कुदरी करून घेऊ नका. चला आता लक्ष द्या. आता इथे लक्ष द्या. इथं काय होणार बोला? मी तुम्हाला शिकवलं मागच्या पेजवर. हे काय होणार सांगा? मायनस. क्लोज साइन अगोदर सॉल्व करायचं सांगितलं का नाही? चला बोला मग काय होणार? प्लस मायनस मायनस हे होणार 2. किती येणार उत्तर बोला? मायनस मायनस 9. आन्सरला बिगर नंबरचं साइन, बिगर नंबर 7 आहे त्याचं साइन आहे मायनस. कोणत्याही नंबरचं साइन हे त्याच्या अगोदर असतं, कोणत्याही नंबरचं साइन हे त्याच्या अगोदर असतं. बाळा लक्षात दे. म्हणून याचं उत्तर येणार इथं मायनस 9. चला आता इथं बघा, क्लोज साइन अगोदर सॉल्व करायचं आहे, ठरलेलं आहे आपलं. इथं किती आहे बोला? 10. हे दुसऱ्याचं आन्सर. प्लस मायनस काय होईल? मायनस. उत्तर किती येणार? 5. या 10 ला साइन नसतं म्हणजे प्लस असतं. 10 ला साइन नाही म्हणजे प्लस आहे. प्लस मायनस मायनस, पण त्याने लिहिलेलं नाही. आन्सर किती येणार आहे? 5. चला आता आपण 5 चा आन्सर खाली लिहूया. क्लिअर? चला लक्ष द्या. 5 काय आहे? प्लस 8 मायनस प्लस 3 इज इक्वल टू किती? बॉक्स आहे, आपण आन्सर इथे लिहूया. आपलं ठरलेलं आहे क्लोज साइन अगोदर सॉल्व करायचं, जवळ जवळचं साइन अगोदर सॉल्व करायचं. बार बार लक्षात ठेव, विसरणार नाही. प्लस मायनस मायनस, हे उचलून खाली, हे पण उचलून खाली. प्लस मायनस मायनस होणार. आन्सर किती येणार? 5. बिगर नंबर कोणता आहे? 8. 8 चं साइन आहे प्लस. उत्तराला देण्याची गरज नाही, पक्क लक्षात ठेव. चला मग इथं पण किती येणार आहे? 5 येणार आहे. क्लिअर? चला आता आपण जाऊया पुढे. इकडे बघा सोपा विषय आहे. -1 येणार आहे, कारण आन्सरला प्लस मायनस मायनस, आन्सरला बिगर नंबरचं साइन, बिगर नंबर आहे 4, 4 चं साइन आहे मायनस. ते आन्सरला द्यावं लागेल. क्लिअर? चला आता इथं बघा, हे क्लोज साइन अगोदर सॉल्व करा. 6 चा आन्सर मी इथं लिहितो. चला बोला क्लोज साइन प्लस मायनस. ते एग्जांपल मी तुम्हाला समजण्यासाठी परत इथं लिहितो. चला बोला प्लस मायनस. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. हे उचलून खाली, हे पण उचलून खाली. प्लस प्लस प्लस, आन्सर येणार इथं 11. क्लिअर? समजलं? एवढं फक्त इथं लक्षात ठेवा. ऍडिशन सबट्रॅक्शन करताना आन्सरला बिगर नंबरचं साइन देतात. पक्क ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? चला आता आपण या फिगरवर येऊया. ज्या विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळत नाही आणि मी शिकवल्याच्या नंतर तुम्ही जिंदगीत कधी विसरणार नाही. फक्त मन लावून फळ्याकडे द्या. बरोबर? आता सर्वात महत्वाचं की मुलांना समजत का नाही, मी बऱ्याच स्कूलमध्ये शिकवतोय. महत्वाचं असं आहे की मुलांचं कॉन्सन्ट्रेटच नसतं. काही जण कोजरी करतात, काही जण इकडे बघतात, तिकडे बघतात. एका वर्गात 60 विद्यार्थी असतात, मग शिक्षकांना लय प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे काय? पण मी टीच करताना प्रॉब्लेम होत नाही. त्याचं कारण आहे की अध्यापन पद्धती एकदम खतरनाक पाहिजे. वर्गा इकडे तिकडे बघतच नाही. त्यानं बघितलं की मग त्याला माहित आहे लय कुदली होतं. आता लक्ष द्या, सर्वात महत्वाचं, मला आन्सर किती पाहिजे? 3. विद्यार्थ्यांना मन लाव, मला आन्सर पाहिजे 3, तर माझ्याकडे किती आहे? 4. माझ्याकडे किती आहे? 4. तर मला इथं किती लागणार? 1. सिंपल गोष्ट आहे. माझ्याकडे किती आहे? 7. मला आन्सर पाहिजे 3, पण हे चिन्ह कोणतं आहे? प्लस आहे. मग हे याच्यातून मायनस करा. मग हे याच्यातून मायनस केले की आन्सर किती येणार आहे? 4. आता लक्षात ठेवा, मला मायनस करायचं आहे म्हणून मी याला मायनसचं चिन्ह देणार. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. त्याहीपेक्षा सोपं सांगतो. इथं प्लस आहे तर इथं प्लस आहे ना, इथं मायनस येणार, फिक्स आहे. इथं किती आहे? 7.
इथे किती आहे 7 प्लस नो प्रॉब्लेम. इथं प्लस आहे म्हणजे इथं मायनस येणारच फिक्स आहे. जर नंबर याच्यापेक्षा काय असेल तर बिगर असेल तर. कळालं? चला अजून तुम्हाला जसं आपण पुढे जाऊ तशी संकल्पना आणखी क्लिअर होते. चला आता इथं मला माझ्याकडे किती रुपये आहेत 9 रुपये. मला आन्सर किती पाहिजे 3 रुपये. इथं मायनस आहे त्यामुळे इथं किती येणार 6 रुपये. हे तर इझी आहे. आता हे हार्ड पण हार्ड नाही सोपं करून कसं सांगतो लक्षात. माझ्याकडे किती रुपये आहे -8. मला आन्सर किती पाहिजे तर मला आन्सर पाहिजे 3 रुपये. पण माझ्याकडे किती आहे -8 रुपये आहे. मग मी काय करायला पाहिजे तर हा नंबर याच्यामध्ये ऍड करायचा उलट करायचं. अशा सिच्युएशन मध्ये यामध्ये हा नंबर ऍड करा म्हणजे हे इथे किती होणार 11. सिंपल विषय. हे मुलांना ही गोष्ट कळत नाही. मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं इथं प्लस आहे मायनस आहे का नाही. मग या 8 मध्ये 3 ऍड करा 11 होणार. आता बघा प्लस मायनस मायनस 11 मधून 8 गेले तर 3 उरणार आणि आन्सरला बिगर नंबरचं साइन. क्लिअर? फक्त लक्षात ठेवा. चला आता मला सांगा माझ्याकडे किती रुपये आहे मायनस. आपलं ठरलेलं आहे इथं मायनस आलं तर ते त्याच्यामध्ये काय करावं लागणार प्लस करावं लागणार. आता लक्षात घ्या तर माझ्याकडे -5 आहे तर मला किती पाहिजे 8. तर हे याच्यात प्लस करा म्हणजे किती झाले 8 होणार. आता माझ्याकडे इथं मायनस आहे तर मला इथं काय करावं लागणार माहितीये का. मला मायनस आहे तर मला इथं पण मायनसच करावं लागणार. हे प्लस आहे तर हे पण प्लसच येणार. हे मायनस आहे तर हे पण मायनसच येणार. तरच माझं उत्तर 3 येणार. चला मी तुम्हाला पटवून देतो. मायनस मायनस प्लस हे 8 हे किती येणार 5. चला करा आन्सर. आलं नाही 3. कळालं? फक्त लक्षात ठेवा हे मायनस आलं तर हे त्याच्यात ऍडिशन करायचं. पण एवढं लक्षात ठेवायचं जर हे मायनस आलं तर हे पण मायनस येतं. हे बघा हे प्लस आलं तर हे पण प्लस येतं. ही गोष्ट मात्र फिक्स लक्षात ठेवायची. आणि हे तर सिंपल आहे 9 मधून 6 गेले तर ते तर इझी आहे कारण हा 9 याच्यापेक्षा काय बिगर आहे. एक लक्षात ठेवा हा 9 याच्यापेक्षा बिगर आहे ना. हा -5 याच्यापेक्षा स्मॉलर आहे. आता याच्यापेक्षा काय आहे स्मॉलर आहे आणि 3 कसं आहे बिगर आहे. डोकं चालवा. चला लक्ष द्या माझ्याकडे किती रुपये आहेत -6 रुपये आहे. साधी आणि सिंपल गोष्ट आहे. जर माझ्याकडे -6 असेल तर मला 3 पाहिजे असेल तर मी याच्यात हे ऍडच करणार ना. चला करा मग ऍड. 6 मध्ये 3 ऍड केले आन्सर किती आलं 9. सॉल्व करा आन्सर तेवढंच येणार. लक्षात ठेवा डोकं लाव. -6 मायनस हे 6 आहेत म्हणजे हे ऍड करायचे आणि हे प्लस आहेत म्हणजे ते मायनस करायचे. तुझं कधीच उत्तर चुकणार नाही. मन लावून लक्ष दे. आठवण काढू नको. लक्ष दे आता. कळलं? चल हे झालं तुझं फर्स्ट पेज. कळलं? नंतर कॉपी कर. पहिल्यांदा आता मी पुढचं टीच करतो एक्सरसाइज. चला प्रॅक्टिस सेट 8. प्रॅक्टिस सेट किती होणार 8 बरोबर. हा तरी तू सरळ बस. काय तुला काय प्रॉब्लेम आहे का सांग मला. हा तर लक्ष दे बघा. आता मला सांगा आता हा आहे मल्टिप्लाय. मी तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल शिकवले. हा काय मल्टिप्लाय. मल्टिप्लाय मध्ये मी तुम्हाला सांगतो आन्सरला साइन रूल्स नुसार द्यायचं. त्याही पेक्षा सांगतो सोपं. चला तुम्ही कधीच विसरणार नाही ते त्या झमेल्यात पडू नका. प्लस मायनस 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 प्लस मायनस कोण डोक्यात ठेवणार आहे. लक्षात द्या. चला करा या दोघांचा मल्टिप्लाय. किती येणार 35. समान चिन्ह आहे इक्वल साइन असेल आन्सरला साइन द्यायचं नाही. फक्त लक्षात ठेव. आन्सर किती येणार 35. इक्वल साइन असेल मल्टिप्लाय आणि डिवाइड मध्ये रूल्स काय आहे. इक्वल साइन असेल आन्सरला द्यायचं नाही. बार बार लक्षात ठेव. इक्वल साइन असेल आन्सरला साइन द्यायचं नाही. कशामध्ये फक्त मल्टिप्लाय मध्ये आणि डिवाइड मध्ये. तिकडे मी तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सांगितलं आन्सरला कोणतं साइन द्यायचं असतं बिगर नंबरचं. क्लिअर? चला आता इथं बघा किती होणार आहे दोघांचा मल्टिप्लाय करा. आन्सर किती येणार आहे 54. आणि इथं सेम साइन आहे का नाहीये मायनस आहे. मग इथं द्या. रूल्स आहे
प्लस मायनस मायनस ते द्यायचं रूल्स नुसार. ऍडिशन सबट्रॅक्शनला बिगरचं द्यायचं, मल्टिप्लायला रूल्स नुसार द्यायचं, बस एवढंच फरक आहे. मग ते इथं बिगरचं असू द्या की स्मॉलरचं असू द्या. क्लिअर. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण इथं सांगतो. 6 मल्टिप्लाय बाय 3 बरोबर. 6 3 चा किती होणार आहे 18 बरोबर आहे की नाही. पण इथं हे चिन्ह देऊन टाकायचं. ते प्लसचं असो, छोट्याचं असो की मोठ्याचं, बिगर नंबर असो की स्मॉलर नंबर असो, हा रूल्स इथं लागू होत नाही. रूल्स नुसार प्लस मायनस मायनस. मल्टिप्लाय डिवाइड करताना रूल्स नुसार आन्सरला साइन द्यायचं, बस. रूल्स तर माहितच आपले, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस. ठीक. चला बोला याचं किती होणार 36 आन्सर येणार. एकच साइन आहे, प्लस मायनस मायनस देऊन टाका, डन झालं. चला आता इथं बघा किती होणार आन्सर दोघांचं 56 प्लस मायनस मायनस, संपला विषय. हे झालं तुमचं फर्स्ट प्रॅक्टिस सेट 8 बरोबर. 4 एक्झाम्पल झाले, चेक करा. त्यानंतर आता इथं बघा आता नेक्स्ट याचा आणि याचा. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर का 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेवढंच येतं. म्हणजे याचं टोटल आन्सर किती येणार आहे 1 to 4 मायनस मायनस प्लस. आपलं ठरलंय इक्वल साइन आलं आन्सरला साइन द्यायचं नाही. चला बोला मायनस मायनस इक्वल किती होणार 84 बरोबर का. आणि मायनस मायनस आन्सरला साइन द्यायचं नाही. हे गणित आपण इथे सॉल्व्ह केलं. पुढं याचा मल्टिप्लाय करा, मायनस मायनस ठरलंय इक्वल साइन असेल आन्सरला द्यायचं नाही. किती होणार 21 7 3 जा 21 कॅरी किती होणार 2 42 7 6 जा 42 आणि हे किती होणार 44. हे झालं याचा आन्सर. मायनस मायनस प्लस आन्सरला साइन द्यायचं नाही. क्लिअर. चला आता इथं बघा किती होणार आहे 15 7 जा बरोबर. हा किती होणार आहे 105 बरोबर. आता इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं की इथं एकच साइन आहे म्हणून इथं आपल्याला काय करावं लागणार साइन द्यावं लागणार. कोणतं 105 ला कोणतं द्यावं लागणार मायनस साइन द्यावं लागणार. क्लिअर. 7 5 जा 35 कॅरी उरले 3 7 1 7 आणि 3 10. बिलकुल गडबड करायची नाही, लक्षात घ्या. ओके. चला आता मल्टिप्लाय करताना बघा काय सांगितलं मी, इक्वल साइन असेल आन्सरला साइन द्यायचं नाही आणि डिफरंट साइन असेल तर आन्सरला मायनस साइन द्यायचं. बार बार डोक्यात ठेवायचं, बस. जास्त काही लक्षात ठेवायचं. चला आता आपण काय शिकलो या प्रॅक्टिस सेट मध्ये. तर या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण शिकलो प्लस मायनस काय करायचं असतं, मायनस प्लस असेल तर काय करायचं असतं. मी आणखी डिटेल मध्ये इथं मल्टिप्लाय बद्दल तुम्हाला सांगतो. 3 मल्टिप्लाय बाय 4 तर किती होणार आहे 12 आणि इथं मायनसचं चिन्ह द्यायचं. ओके. पुढे मी तुम्हाला समजण्यासाठी आणखी सांगतो. 16 मल्टिप्लाय बाय 16 हा स्क्वेअर आहे 2 5 6 तर सेम साइन असेल तर आन्सरला साइन द्यायचं नाही. हा रूल्स मल्टिप्लाय आणि डिवाइड मध्ये फॉलो करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं हा प्रॅक्टिस सेट किती आहे आपला, तर हा प्रॅक्टिस सेट आहे आपला 8. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी अत्यंत बेसिक पासून तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवतो. आता हा आपला व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात गेला पाहिजे. तुमच्या मित्राला, तुमच्या सरांना, कोणाला काय पाठवायचं ते सगळ्यांना पाठवा. आणि सर्वात महत्त्वाचं की आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून घ्या. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांचं भवितव्य आणि गुणवत्तापूर्ण एज्युकेशन त्या मुलांना देणं हे माझं एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतो. ओके. थँक्यू. धन्यवाद.